हाँ गूगल चेंज। हाँ अभी बरोबर काम आहे। राहुल दादा नमस्कार. हाँ नमस्कार। दादा आज ओवल्याच्या मैदानामध्ये खरोखर एक प्रेक्षणीय बिंजोड आपल्याला बघायला भेटली. डोल्यांचं पारणं फेडणारी लढत होती. चांगला गुलालाचा विजय मिळवला. आज आनंद कसा आहे? आनंद आज खूप आहे। बाकी मैदानापेक्षा या मैदानामध्ये आज आम्हाला एवढा आनंद आहे की आज म्हणजे या मैदानामध्ये आम्हाला गुलाल नव्हता। प्रत्येक मैदानात जिथे जाईल तिथे मथुर गुलालात होता, पण या मैदानामध्ये आमचा एक स्वप्न होता, तो स्वप्न आज पूर्ण झाला माझ्या मथुर आणि एलियनच्या दोघांच्या गुलालाच्या मात्र। दादा कोणत्या पण मैदानामध्ये असून द्या, तुमच्या सभोवतालची गर्दी तुम्हाला कुठे ना कुठेतरी प्रेम दाखवून जाते. या मैदानामध्ये भले हार होत असताना देखील आज एवढी गर्दी नेहमीच म्हणजे तुमच्या पाठी असते. या पब्लिकच्या प्रेमाबद्दल काय सांगाल? त्यांचा आशीर्वाद आहे, त्यांचाच प्रेम आहे, त्यांच्या प्रेमा आणि आशीर्वादामुळे आज मथुर गुलाल मिळवत राहतो। दादा आज कसं काय नियोजन केले एलियनचं? कारण का कालपर्यंत कोणालाच माहित नव्हतं की पैरा काय असेल किंवा कोण कसं काय नियोजन केले एलियनचं? नियोजन जर त्याचा पण अंदाज मला घ्यायचा होता, तो शुअर शॉट उजवा कांदा आहे ना। उजवा कांदा नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणजे 1 नंबर मध्ये पळतोय आताच्या घडीला। आज पूर्ण नाशिक जिल्हा त्यांनी घोडाबैलामध्ये गाजवलेला आहे, म्हणजे अक्षरशः नाशिक जिल्ह्याचा आज घोडाबैलामध्ये तो नवरदेव आहे। दादा बघा मागच्या महिन्यात एलियन आला होता, पण एलियनला गुलाल नव्हता भेटला. आज मथुरच्या पैरामध्ये पडून दादा बघा किती खुश आहेत. आज गुलाल भेटला, त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो मथुर मुले आणि मथुर आणि एलियन ही जोडी पळाली म्हणून गुलाल झाला. काय म्हणाल? हे खरं आहे, मथुर आणि एलियन पळाला, एक प्रकारे घरचा साज पळाला आणि घरच्या साजाने आज गुलाल मिळवून दिला। इथला माझा स्वप्न होता, इथे मला सगळ्यांचा नाकार असायचा। आमच्या लहुदाचा पण फोन आला, कशाला जातो त्या ओल्याच्या फाटीला शर्यतीला, तिथे आपल्याला नाहीये। पण मी पण जिद्दी आहे का जिथे आपण आतापर्यंत गुलाल नव्हता तिथे माझा आत्मविश्वास होता माझ्या मथुरवर, माझ्या काळजाने आज तो पूर्ण केला। दादा बघा ना, इथे आल्यानंतर आपला मथुरची शर्यत लवकर होत नाही, पण आज मथुरला पण लवकर काढला आणि शर्यत पण लवकर झाली। अक्षरशः मलाच लेट झाला, मला 2-3 प्रोग्राम्स होते, प्रोग्राम्स अटेंड करून मी आलो, थोडासा उशीर झाला। पण अक्षरशः खरं तर जी आमची गाडी जमली होती, सचिन शेठ ओवले, सचिन शेठ घरत जे माझे भावाप्रमाणे आहेत, आणि जेव्हा घाटावरती शाहीर सोबत शर्यत झाली होती, बडवलचा लाडू होता, तेव्हा मथुरची गाडी पडली होती, शाहीर जिंकला होता तेव्हा। पण आता पुन्हा आम्हाला चान्स दिलं, सचिन शेठचे आभार व्यक्त करतो का त्यांनी मला त्या शाहीरवर खेळायला चान्स दिली। कोणी नाही खेळायला चान्स दिली, पण शाहीरने दिली, त्याच्याबद्दल आभार व्यक्त करतो। दादा कोणी बोलेल का मथुरचा वय झालाय? वय कोण बोलतोय वय झाला? मी तर कधी माझ्या तोंडातून बोललो नाही वय झालाय। कसं पळतोय आता पण या वयात? वयात वर नसतो, निगा चांगली राखा, आपण प्रामाणिकपणे जीव लावा, नक्कीच तो आपल्या प्रामाणिकपणेवर तो गुलाल आणि यश प्राप्त करून देईल। दादा शाहीर तिकडे पण नाव करतोय, त्या बैलाबद्दल काय बोलाल? शाहीरला बिनजोडलाच बघितला होता एकदा, मथुरची शर्यत झाली होती तेव्हा भडवलचा लाडू त्या टायमाला थोडासा 19-20 झाला होता, त्याच्यामुळं तो जिंकला होता। आणि जिंकलेल्याचं नेहमी कौतुक करायला पाहिजे आपण, तेव्हा सुद्धा त्याचं कौतुक केलं होतं। पण दुसरी शर्यत लगेच आपण मथुरनी जिंकली होती त्याच मैदानामध्ये बिनजोडच्या। दादा आजच्या गाडीचा स्पीड बघता काय वाटलं तुम्हाला? कसं काय गाडी अक्षरशः खालून खूप पाठीमागे होती, मथुरची गाडी खाली वाटतं गाडी मांडली नव्हती आणि गरखा खाल्ला होता त्याच्यामुळे, पण पुढे अक्षरशः 1-1.5 शेकड्याचा अंतर खुला निकाल घेतला। बरोबर. दादा सुतावरती होता, काय आनंद होता तो? कारण का आज बघायला गेलं तर ओवल्याचं मैदान, या मैदानामध्ये म्हणजे प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते गुलालाची, तुम्ही पण वाट बघत होते आणि फायनली हा गुलाल झालाय। ह्या मैदानावर गुलालाचीच अपेक्षा होती आणि आज ती जी माझी ख्वाहिश होती या ओवल्या मैदानावर, कारण की या ओवल्या मैदानावर खूप अशा अडचणी निर्माण झाल्या होत्या बरोबर बैलगाडा क्षेत्रामध्ये मला। पण अक्षरशः आज खूप शर्यत पण मैत्रीपूर्वक झाली आणि प्रेक्षकांचा सगळ्यांचा मला प्रेम भेटतोय, त्यांचा आशीर्वाद भेटतोय या रायगडकरांचा, त्याच्यामुळे मी खूप खुश आहे। आज आमचे रायगडचे हे आमचे मामा आहेत, सागर भाऊ ते शेडूनचे, त्यांचे सासरे आहेत, पण ते सुद्धा आवर्जून येतात। सोनू भाऊ आहेत एलियनचे मालक, त्यांची टीम आहे, आमचा इब्राहिम भाऊ आहे, शुभम, गौरव, हे सगळी आमची टीम आहे, सगळेच पोरं आहेत। म्हणजे आम्हाला आनंदाची एकच गोष्ट आहे का हे जे जनसामुग्री या मथुरच्या प्रेमामुळे भेटलेले, त्यांच्या मथुरच्या आशीर्वादामुळे भेटलेले, त्याच्यातच मी खूप खुश आहे। दादा खरं तर आज दोन्ही नंदी खूप छान पळाले। सिंहाचा वाटा एक एलियनचा होता, एलियन बद्दल 2 शब्द होऊन जाऊ द्या। एलियन बद्दल मी बोललो ना तुम्हाला, बघा कडेनी पळणं खाऊ नये मुंबईमध्ये। आज काल रात्री उतरवला एलियनला, मी आधी सांगितलं होता सोनू भाऊला कुठे गोंगाट नका करू, मथुर घेऊन या तुम्ही,
बाकीचं नियोजन आम्ही आमच्या हिशोबात करतो. त्या दिवशी पण सागर भाऊचा नंदी होता, तर त्या दिवशी पराभव झाला कारण की सुट्टीलाच तो जो सोडतोय त्याच्यावर मारायला धावला होता. बरोबर. हा, मग त्याच्यामुळे ती सुट्टी व्यवस्थित नाही झाली. नंतर मथुरमध्ये फेरा काढला होता, मग आज शर्यत केली. दादा बघा, जेव्हा मथुरचा पहिला फेरा पडतो तर फेऱ्यावरनच तुम्हाला अंदाज येतो की मथुर आज काय करेल. असं काहीच नाहीये, फेऱ्यावरनं मथुरचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. कोणच या दुनियातला कोणता व्यक्ती मथुरचा अंदाज लावू शकत नाही. मला माहिती आहे मथुर काय येते, त्याच्यामुळे फेऱ्याला जास्ती पळाल काय कमी पळाल काय असं काहीच नाही. पण त्यांनी जे पण पळतोय त्याच्यामध्ये खुश आहे, पण अंदाज नाही भेटणार कोणाला मथुरचा. आजही वेळेवर वेळ सांगणार, आता मी बोलत नाही, येणाऱ्या काळामध्ये वेळ सांगणार मथुर काय आधी होता आता काय येते. दादा हळूहळू करून होईना का मथुर त्याच दिशेने पुन्हा वाटचाल करताना दिसतंय, कसा काय आनंद आहे? हे बघा, मी आधी पण बोलतो 8 पायाचा मळा आहे, त्यातनं 4 पाय फलतात, 4 पाय फळत नाही. मग कधी कधी समीकरण चुकतो, कधी कधी जुळून आल्यानंतर मग ना आम्ही एकामध्ये नाही पळत ना, एकच आता, कारण की 3 वर्ष मथुर महबूब ही येऊन जोडी आम्ही पळवली. पण आता काय आहे, आता जेवढी माझी फॅन फॅमिली कुटुंब आहेत, माझे नातेवाईक आहेत, या सगळ्यांसाठी मला पळायचं आहे. नक्कीच दादा. कारण की प्रत्येकाच्या नंदीसोबत पळावं ना, तर या आठवणी आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचे नंदी जर 1 नंबरमध्ये पळत असतील ना, माझा 2 नंबरमध्ये पळत असेल, तर ते सुद्धा मला एकदम अभिमानाने त्यांचा नंदी देतील. बरोबर, तेच आता होताना दिसतंय की मथुर एका पायऱ्यात नाही वेगवेगळ्या पायऱ्यात पळतो आणि विजयाचा गुलाल घेतो. म्हणजे